नमस्कार, मी सौ अनिता पांडेल मुंबई विरारमधून बोलते आहे. आदरणीय श्री नवनाथ वाघ सर यांचं द मॅजिक ऑफ मेडिटेशन हे 2 दिवसीय शिबिर जे होतं त्यातून खूप काही शिकायला मिळालं. आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा 30 मे रोजी शनिवारी वर्कशॉपला सुरुवात झाली त्या दिवशीची मी आणि 31 मेला जेव्हा शिबिराचा दुसरा दिवस होता त्या दिवशीची मी यातला फरक मला खूप प्रकर्षाने जाणवला. कारण 30 तारखेला मी खूप काही घेऊन आलेले होते. मनात दुःख, वेगवेगळ्या भावना, काळजी, चिंता सगळं होतं. आणि त्याच्या आधीच सरांना फोन केला, शेअर केलं सरांना. सर म्हणाले काही नाही, निश्चिंत मनाने या. तशी मी गेले, काही मनात न ठेवता. पण मेडिटेशन करताना थोडंसं रडायला आलं. पण दुसऱ्या दिवशी मी मला स्वतःला गवसले, सापडले. याचं सारं श्रेय नवनाथ सरांना आहे. आणि नंतर मी जेव्हा माझ्या आईची तब्येत बरी नव्हती, मी खूप काळजी करत होते. जेव्हा मी तिला शनिवारी रात्रीच फोन केला तर तिच्या आवाजात मला चेंज वाटला. तिच्या आवाजात मला एक वेगळा फरक जाणवला. मी विचार केला की हा जो बदल आहे तिच्यातला तो तिच्या औषधांचा नाही आहे, तिच्या गोळ्यांचा नाही आहे, तर सरांच्या मेडिटेशनची जी ऊर्जा माझ्यापर्यंत आलेली आहे ती आईपर्यंत पोचली आहे आणि तिला बरं वाटतं आहे. हा जो बदल आहे तो आमूलाग्र बदलाला सुरुवात झालेली आहे केवळ सरांच्या मेडिटेशनमुळे. तसंच सरांनी सांगितलं की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे, म्हणजे श्वासासारखी महत्त्वाची आहे. तर ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ही प्रत्येकाने केली पाहिजे आणि गरज आहे त्याची. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं खूप चांगले बदल आपल्याला दिसून येतात. ही प्रॅक्टिस सातत्याने केल्यामुळे, फक्त सातत्य ठेवलं पाहिजे तर आपण खूप काही आयुष्यात करू शकतो असं मला वाटतं. आणि सगळ्यांकडून खूप प्रेम मिळालं. सगळ्यांचे खूप धन्यवाद. दुसऱ्या दिवशीचा अनुभव तर खूप एक्सलंट होता आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी. तो म्हणजे वॉटर वॉक. त्यामध्ये सर्वांना धन्यवाद देत होते, कृतज्ञता व्यक्त करत होते सर्वांप्रती. आणि मध्येच ईश्वराप्रतीही कृतज्ञता व्यक्त करत होते. पण पाण्यातून बाहेरच यावंसं वाटत नव्हतं. सुरुवातीला जी भीती होती ती भीती मनातून पूर्णपणे निघून गेली होती आणि पाण्यातून परत बाहेर यावंसंच वाटत नव्हतं. इतकं सुंदर, छान आणि शांत वाटलं. मन स्थिर झालं, मन एकाग्र व्हायला मदत झाली. असे भरपूर फायदे ह्या मेडिटेशनचे झालेले आहेत आणि खूप छान सुरुवात आता होत आहे. तर थँक्यू नवनाथ सर, खूप धन्यवाद. असे वर्कशॉप पुन्हा व्हावेत हीच विनंती. आणि जो कोणी आमचे हे व्हिडिओज पाहील त्याला प्रकर्षाने असं वाटेल की आपण एकदा तरी मेडिटेशन करावं आणि परत मागे वळून पाहताच येणार नाही त्या व्यक्तीला, पुढेच जाईल ती व्यक्ती, असा मला पूर्ण विश्वास वाटतो. आणि सर, आमची विनंती आहे की पुन्हा असे मेडिटेशनचे वर्कशॉप तुम्ही घ्यावेत. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणखीन एक मुद्दा इथे प्रकर्षाने मला नमूद करायचा वाटतो. त्यामध्ये मेडिटेशनचे विविध प्रकार आम्ही अनुभवले. त्यामध्ये डायनॅमिक मेडिटेशन असेल, वॉटर वॉकचं मेडिटेशन मी तुम्हाला आधी नमूद केलेलं आहे. तर असे विविध प्रकारचे मन एकाग्र करण्यासंबंधीचे असेल, वेगवेगळ्या आपल्या भावभावना ज्या असतात त्या सोडून देण्यासाठीचं असेल, कृतज्ञता व्यक्त करण्यासंबंधीचं असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स सरांनी घेतलेले आहेत आणि खूप
अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे आले, त्यातून खूप काही शिकायला मिळालं. आणि हा ऑफलाईनचा जो अनुभव होता माझा तो खूप एक्सलंट होता. म्हणजे ऑनलाईन आपण जे करतो त्याच्यामध्ये कधी कधी मन डायवर्ट होतं, पण ऑफलाईनचं वर्कशॉप हे आमूलाग्र बदल घडवणारं ठरलं माझ्या आयुष्यात आणि खूप छान वाटलं. आणि जे आपले सदस्य आलेले होते सगळे मेडिटेशन करण्यासाठी, त्यांची ओळख नाही आहे असं वाटलंच नाही मला. ते आपले वाटले सगळे. सगळ्यांनी प्रेमाने जी मला वागणूक दिली किंवा सगळे आपलेच वाटले. फॅमिली फंक्शन वाटलं मला हे. त्यामुळे खूप छान मेडिटेशन झालं आमचं वर्कशॉप. आणि या निमित्ताने सर्वांना एक सांगणं आहे, ते म्हणजे सरांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे मेडिटेशनमधून की जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुम्हाला मिळत जातील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुम्हाला मिळत जातील. प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जातील. हे सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. तर सर खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. आणि मी सरांची खूप ऋणी आहे. धन्यवाद.